खर्च यंदा आटोक्यात करावा तर मजुरी खर्चही वाढला, शेतकऱ्यांचा मजुरी खर्च वाढला, पण मालाचे भाव नाही भेटत आपल्याला, नाही का. मजुरी खर्च खूप वाढला शेतीचा. तर यावर्षी पाऊस कमी आहे, तर खर्च ह्या आटोक्यातच असायला पाहिजे, नाही काय. तर सोयाबीन पेरताना मागच्या वर्षी जर सोयाबीन तुम्ही जास्त लागवड केली असेल तर यावेळेस अर्धीच लागवड करा, 50% करा. आणि कापूस जास्त टाका, कारण की कापूस या कमी पाण्यातही पिकतो, येतो आणि लॉंग पिरियडमधली व्हेरायटी आहे. मधात पाऊस जरी कमी आला, नंतर रब्बी हंगामात आपण कापूस घेऊ शकतो चांगल्या तऱ्हेनं रब्बी हंगामात, नाही का. कारण की बरसातीत जरी बोंड कमी, सोयाबीन लॉंग पिरियडमधली व्हेरायटी नाही आहे. तर हे सोयाबीन हार्डली 105 दिवसात, 110 दिवसात सोयाबीनचं पीक येते. आणि 110 दिवसात जर पाणी आला तर ठीक, बरोबर मध्यम पाणी बरसात झाली तर ठीक. नाही तर सोयाबीन ही पिकत नाही. पिकते का? नाही पिकत शेतकरी मित्रांनो. तर सोयाबीनही लावायचं, पण कमी क्षेत्रामध्ये लावायचं. जर तुमच्याकडे 5 एकरचा प्लॉट असेल तर 2.5 एकर लावा सोयाबीन, 2.5 एकर लावा पराठी, नाही का.